सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सध्या भ्रष्टाचारांसाठी कर्दनकाळ ठरत आहे। आज पुन्हा विभागाने केलेल्या कारवाईत लोकसेवक किशोर देशमुख, औषध निरीक्षक, अन्न व औषधे प्रशासन कार्यालय धुळे यांच्या सांगण्यावरून खासगी इसम तुषार जैन यांनी तक्रारदार यांच्याकडून 8,000 रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम तुषार जैन यांना स्वीकारताना रंगेहात पकडले म्हणून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रारदार यांनी मौजे शिरपूर येथील संकुलात भाडेतत्वावर गाळा घेतला असून त्यामध्ये त्यांना पशु पक्षी फार्माचे दुकान सुरू करायचे असल्याने त्याचा परवाना मिळण्याकरिता त्यांनी दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी अन्न व औषध प्रशासन धुळे विभागाकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज सादर केला होता। सदर अर्जाबाबत तक्रारदार व त्यांचा आतेभाऊ यांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालय धुळे येथे जाऊन औषध निरीक्षक किशोर देशमुख यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांना ते शिरपूर येथे मेडिकल दुकानावर तुषार जैन यांच्यासह दिनांक 4 मार्च 2025 रोजी त्यांच्या दुकानावर येऊन स्थळ परीक्षण करेल तेव्हा तुषार जैन यांच्याकडे 8,000 रुपये द्यावे लागतील, त्याशिवाय मी पुढील कार्यवाही करणार नाही असे तक्रारदार यांना सांगितल्याने तक्रारदार यांनी दिनांक 4 मार्च 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयात समक्ष येऊन तक्रार दिली होती। सदर तक्रारीची दिनांक 4 मार्च 2025 रोजी शिरपूर येथे जाऊन पडताळणी केली असता शिरपूर येथे तक्रारदार यांनी भाडेतत्वावर घेतलेल्या दुकानावर औषध निरीक्षक किशोर देशमुख हे खासगी इसम तुषार जैन यांच्यासह केले असता औषध निरीक्षक किशोर देशमुख यांनी तक्रारदार यांच्या दुकानाचे स्थळ निरीक्षण केले तेव्हा त्यांच्यासोबत आलेले खासगी इसम तुषार जैन यांनी तक्रारदार यांच्याकडे 8,000 रुपये लाचेची मागणी केली। त्यास औषध निरीक्षक देशमुख यांनी दुजोरा दिला होता। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे।